सापाट संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तीन षटकांसाठी 15 मिनिटाचा वेळ दिला जाईल. पंच दोन्ही संघाने 12th मॅन पाठवायचे आहेत लवकरात लवकर. डुंगे संघ आपला 12th मॅन पाठवायचा आहे लवकरात लवकर. विघ्नेश मडवी आणि मोहित पाटील. ओ यस पहिला बॉल देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. आपण पाहत आहे मॅच नंबर तिसरी पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहत आहे. एका बाजूला धुंगे संघ दुसऱ्या बाजूला सापट संघ या दोन टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना सापट टीमला आपण पाहत आहे स्ट्रायकिंगला बॅटर विघ्नेश मडवी आणि त्याच्या साथीनं नो स्ट्रायकिंगला रोहित पाटील आपण पाहत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार हर्ष. पहिला बॉल विघ्नेशसाठी पहिला बॉल स्विच इट केला. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाहीये. पहिल्या बॉल वरती केलं भव्य स्वागत. रन्स मिळतील 4 विघ्नेश मडवीच्या बॅट मधून क्लासिकल चौका. पहिल्या बॉल वरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला विघ्नेशच्या बॅट मधून आणि स्वतःच खऱ्या अर्थानं खातं इथे खुलं करत असताना या दरम्यान पुन्हा एकदा दिशा खराब आपल्याला पाहायला मिळाली. टीमची टोटल 6 अंकावरती. पहिला बॉल वाईड आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर पहिल्या बॉलवरती स्विचच्या माध्यमातून चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि हा देखील बॉल वाईट अर्थात एक्स्ट्राच्या स्वरूपात या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 6 अंकावरती. षटक क्रमांक या दरम्यान पहिला प्रगतीपथावरती 6 धावा लागल्या गेल्यात. दुसरा बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक मिड ऑफ रिझन मध्ये फिल्डर चांगलं बॅकअप. बघता बघता या देखील बॉल वरती सिंगल. यस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला निवी संघ दुसऱ्या बाजूला वळपाडा संघ या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल पण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील आणि विघ्नेश मडवीचं धावखुरा त्याचा फलंदाज स्ट्राईक केला. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. या दरम्यान पुन्हा एकदा स्लाइस करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट तडब्या रिझन मध्ये झाली आहे. चूक बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. बघता बघता या देखील बॉलवरती धावा मिळतील तब्बल 2 आणि या 2 धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 9 अंकावरती. ते काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. नजाकत भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचं मानस होतं पण दुसऱ्या धावेचं धाडस नव्हतं. एकच धावेने इथे समाधान मानावं लागतंय.
10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. विघ्नेश ऑन स्ट्राईक, बॅटर तयार. 4 बॉलचा खेळ संपला, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाचवा बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. हा देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत. बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जी धावा किती मिळतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. यस, रन्स मिळतील या बॉलवरती पूर्णपणे 6 आणि हा दमदार षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा मोठा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन विघ्नेश मडवीच्या बॅटमधून स्टील 1 टू गो. षटक क्रमांक पहिल्या बदीला शेवटचा बॉल स्विच हिट करायचा प्रयत्न, बाद प्रयत्न फसलाय आणि इथे षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय डॉटनं. बघता बघता पहिला षटक देखील कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय. बिनबाद 16 अंकावरती. विकेटचं पतन आपण पाहता. विघ्नेश मडवीला माघारी परतावा लागतंय. धक्का लागणारा हा पहिला विघ्नेश मडवीच्या स्वरूपात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. सागर पाटील. षटक क्रमांक या दरम्यान दुसरा आपण पाहत आहे प्रगती पथावरती आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर तयार सर्वेश पाटील. पहिलं षटक थोडस महागडं म्हणावं लागेल. हर्ष तब्बल 16 धावा हर्षनं खर्च केले. या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. पहिला बॉल क्या बात आहे. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि फलंदाज रोहित पाटीलला केलाय पहिल्या बॉलवरती शानदार चौकार. चार धावात 20 धावा स्कोर कार्ड वरती. फुल टॉस आणि आज दरम्यान फुल टॉसचा फुल टोल वसूल करत असताना बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6. बॅट्समन रोहित पाटीलच्या बॅटमधून हा मोठा बिग ब्लास्टर सिक्सर. पहिल्या बॉलवरती चौकार आपण पाहिला. दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय आणि आता खऱ्या अर्थानं टॉप गिअर वरती बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. आता षटकार चौकारांचा पाऊस पाडायला सुरुवात केलाय रोहित पाटील या नावाच्या फलंदाजानं. 26 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. थोडासा महागडा आपण पाहता. सर्वेशला 10 धावा अद्याप खर्च केल्या सर्वेशनं. षटकार आपण पाहता. पुढचा बॉल गोलंदाज निघाला. फलंदाज तयार. स्विच हिट केला. रिव्हर्स अटेम्प्ट केला. नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. मागे फिल्डर. एक धाव. 27 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. सध्याच्या घडीला लागल्या गेल्यात.
1 अद्याप 3 बॉलचा खेळ संपलाय. 27 आपण पाहत आहे. चला निवी टीम आणि वळपडा टीम दोन टीमचे कॅप्टन या पण स्लोवर वन याच दरम्यान फिंगर रोल केले गेले, गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलंय आणि बघता बघता चौथा बॉल इथे डॉट. कमबॅक करावा लागेल गोलंदाज सर्वेश पाटीलला, कारण की 4 बॉलमध्ये 11 धावा अद्याप त्यांना खर्च केल्यात. येणारे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सापड या टीमला पाहत आहे. सागर तियार याच दरम्यान भरपूर चांगला बॉल, पंचांचा फिंगर अप, पंचांचं बोर्ड आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागणारा तब्बल दुसरा. 27 अंकावरती सागर पाटील बॅक टू द डगआउट. A new batter, new candidate in at number 4 युवराज मडवीला आपण पाहता. पुढचा बॉल याच दरम्यान आडवा बाटना हा स्ट्रोक मारलाय आपण पाहता. खेचून मारलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता ती दुसरी देखील धाव झाली कंप्लीट. षटक क्रमांक याच दरम्यान दुसरं देखील कंप्लीट झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 2 गड्यांच्या नुकसानात 29 अंकावरती 29 रन्स लॉस ऑफ 2 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम सापाड. ती पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या. गोलंदाज हर्षनं खर्च केला तब्बल 16 आणि या षटकामध्ये देखील सर्वेशला आपण पाहिलं आणि सर्वेशनं धावा खर्च केल्या तब्बल 13. आता शेवटचं षटक स्लॉगरचं षटक हाणामारीचं षटक डेथ ओव्हर या पहिल्या स्पेलचा आपण पाहत आहे. आणि या डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाला आणलं गेलं वल्लभ भगतला. वल्लभ भगत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि आता खऱ्या अर्थानं वल्लभला धावा वाचवायच्यात. आणि या मैदानाच्या आतमध्ये एका धावेसाठी संघर्ष करतोय सापड टीम. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेला. षटक क्रमांक या दरम्यान तिसऱ्या मधील पहिला बॉल घेऊन निघाला वल्लभ भगत. बॅट्समन रोहित पाटीलच्या विरोधात पहिला बॉल. आइए भाई आइए, स्वैग से करेंगे सबका स्वागत. एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याहूनही चांगलं तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. अगदी एका हाताने आपल्या संघासाठी बघता बघता 4 धावा वाचवल्यात. फिल्डर होते त्या ठिकाणी डीप मध्ये प्रथमेश होते त्या ठिकाणी. भरपूर चांगली फिल्डिंग प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अगदी बघता बघता आपल्या संघासाठी खऱ्या अर्थाने 4 धावा वाचवत असताना नेक्स्ट बॉल हा देखील बॉल भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. आता कमबॅक करतोय गोलंदाज वल्लभ. अगदी डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील क्षेत्ररक्षण करत असताना डुंगे टीमला. 31 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्या. नेक्स्ट बॉल या दरम्यान देखील कट करायचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल टप्पा पडला आणि सरळ जाऊन विसावलाय. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक डॉट. फील्ड पोझिशन जर आपण पाहायला गेलं तर एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड विकेट रिजन मध्ये, एक लॉंग ऑन काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑफ रिजन मध्ये फिल्डर. या दरम्यान देखील फटका फसला की काय, फिल्डर पोहोचलाय, फलंदाज रुसलाय, गोलंदाज हसलाय आणि बघता बघता सापड संघ थोडासा खचलाय. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागणारा तब्बल तिसरा 31 अंकावरती फलंदाज बा.
चला निवी टीमचे कॅप्टन आणि वळपाडा टीमचे कॅप्टन एका बाजूला आपण भिवंडी विभागाचा क्रिकेट पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला रायगड विभागाचं क्रिकेट आपण पाहणार आहोत. एका बाजूला ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला रायगड जिल्ह्याचं क्रिकेट. हे फक्त तालुका मर्यादित नाही आहे, तर आज या स्पर्धामध्ये जिल्हास्तरीय देखील क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र काहीशी शंका नाही आहे. नेक्स्ट बॉल, भरपूर चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ब्लॉकहोलचा बॉल याच दरम्यान. या बॉलवरती एक चिकी सिंगल जरूर मिळेल आणि या सिंगलच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 32 अंकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल आपण पाहत आहे, पहिला स्पेसचा लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. युवराजला आपण पाहता स्ट्राईक एंडला शेवटचा बॉल आणि या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न असेल युवराज पाटीलचा. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल फुल टॉस होता, या दरम्यान ऑन साइडला कार्पेटच्या साह्याने स्ट्रोक खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एकदम कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न आणि इथे बघता बघता 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या साथीने षटक क्रमांक या दरम्यान तिसरा देखील कंप्लीट झालाय आणि या 3 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 34 अंकावरती. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सापड टीमने धावा बनवल्या तब्बल 34 आणि 35 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय भक्तिधाम दुंगे या टीमच्या विपक्षात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल निवी वर्सेस वळपाडा या दोन टीमच्या दरम्यान. यस, निवी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट आहेत. वळपाडा टीमचे कॅप्टन आपण देखील या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल निवी संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि कौतुक करायला हवा निवी टीमचं. हे खऱ्या अर्थानं क्रिकेटचे वेड आहेत, हे खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या चाहते आहेत. तब्बल रायगड जिल्ह्यामधून रोहा तालुक्यामधून निवी संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. 34 धावा आपण पाहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सापा टीमने बनवल्या आणि त्यांच्या विपक्षात भक्तिधाम धुंगे या टीमच्या विरोधात तब्बल 35 धाव्यांचं माफक लक्ष आपल्याला पाहायला मिळेल आणि या उत्तरार्धामध्ये खऱ्या अर्थानं या 35 धावा चेस केल्या जातील की या 35 धावा डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकायला कमी करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि या ऐकूयात वेलवेट व्हॉइस ऑफ शिरगाव अर्थातच अनुज मोरे सरांना. धन्यवाद श्रवण सर. बघा वलपाडा संघ आपण आला असेल तर विनंती सर रिपोर्ट करायचं आहे. बघा समोरील संघ देखील बराच लांबून आलाय आणि ते देखील उपस्थित झालेत, तर टॉससाठी आपण यायचं विनंती असेल. यानंतर आपली मॅच होईल याची नोंद घ्या. बराच वेळ देखील झाला, दुपारचं सत्र चालू आहे आणि खऱ्या अर्थाने दर्जेदार दमदार असं आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2025 चे थरार आपल्याला पाहायला मिळतो. आजचा हा पहिला दिवस आपल्या समोर आहे. बरेचसे प्रेक्षक देखील युट्यूबच्या माध्यमातून असेल उपस्थित सर्व मान्यवर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुपारचं सत्र आपण पाहतो आणि चालू असलेला सामना एका बाजूला डुंगे हा संघ खेळतोय, त्यासमोर फाईट करत असताना सापाड हा संघ मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघांच्या माध्यमातून जर विचार केला तर नाणेफेकी जिंकली होती सापाड संघाने बॅटिंगचा निर्णय घेतला आणि इन्व्हाइट केलं होतं डुंगे संघाला फिल्डिंगसाठी.
एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल, कारण की जर विचार केला येणारे 18 बॉल आणि आता मात्र गरज आहे 35 धावांची. 35 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. एक चांगली मॅच आपल्या समोर नक्कीच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाणार हे मात्र नक्की आहे, परंतु कोण जिंकणार हे मात्र चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे, कारण की दोन्ही मातब्बर संघ, दोन्ही दादा संघ आमने सामने फाईट करताना आपल्याला पाहायला जरूर मिळतात. सर्वेश पाटील स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक गेंडला वल्लभ भगतला आपण पाहतो आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. षटक क्रमांक पहिलं. सागर पाटील पहिलाच बॉल. हो, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. ऑफ स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आणि पंच आम्हाला सांगत असताना पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळाल्यात त्या अवांतर. अवांतरच्या मदतीने धावांचं श्री गणेश होत असताना संघाचं पाहायला मिळतोय. बघा वलपाडा, विनंती असेल आपण उपस्थित व्हायचं लगेच टॉस साठी. बघा अन्यथा आयोजन कमिटी निर्णय घेईल, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. बघा बऱ्याच संघ देखील आज आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्याचं देखील लक्षात घ्या. वळपाडा संघ बघा कॉपरेट करा, सहकार्य करा. यस, यावेळेस आपण पाहतोय स्कोर कार्डचा जर विचार केला व्हाईट बॉलने इथे मात्र सुरुवात केली आहे आणि खऱ्या अर्थानं एका धाब्यावरती इथे मात्र रोखून ठेवलंय फलंदाजाला. पहिला बॉल व्हाईट आला, तदनंतर आपण पाहतोय इथे मात्र डॉट बॉल. डान्सिंग फटका खेळायचा होता, इथे मात्र आपण पाहतो हाफ ट्रॅकर बॉल होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच जर विचार केला तर टप्पा पडल्यानंतर उसरी घेतलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आता मात्र डॉट पूर्वत आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर सज्ज आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र इथे मात्र बॉल जोरात प्रहार केला होता, इथे मात्र परतावं लागेल फलंदाजाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होता आणि स्ट्रेट इंटू दी बास्केट. धक्का क्रमांक पहिला लागत असताना संघाला फलंदाज इथे मात्र बाद. पस्तीस धावा आपण पाहतो, इथे मात्र लक्ष आहे, टार्गेट सेट केलाय. तब्बल 35 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. ही मॅच आता मात्र चालू झाली होती, परंतु आता मात्र पाहिलं तर पहिलं विकेटचं पर्वत आपल्याला पाहायला नक्कीच मिळालं, ते म्हणजे सर्वेश पाटीलच्या रूपात. सर्वेशला मात्र परतावं लागलं. न्यू बॅटर इनॅट नंबर 3 वरती आलाय नवीन फलंदाज डीपला आपण पाहतोय. बघा जी मैदानात गाडी येते प्लीज विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर काढायची प्लीज. पहिले षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. दुपारचं सत्र कडक अशा उन्हामध्ये कडक अशी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. आता मात्र स्लोवर डिलिव्हरी इथे मात्र आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल, इथे मात्र धोक्याची घंटा वाजली होती. इथे मात्र कन्व्हर्जन पाहायला मिळालं. जिथे होती 1 धाव तिथे मात्र 2 धावांमध्ये कन्व्हर्ट झाली आहे आणि आता मात्र या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3. या धावसंख्येवरती कुठेतरी टाळा लावण्याचं काम केलं होतं या गोलंदाजाने, परंतु त्याला चावी लावून देण्याचं काम या फलंदाजाने मात्र आता केलंय. 3 धावा धावफलकावरती आहेत, 3 ऑन बोर्ड. 4 बॉलचा नक्कीच खेळ समाप्त झाला आणि या 3 धावा धावफलकावरती आहेत, 3 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. फाईट इज लॉंग आउटला बॉल अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑफचा डीप मधून, तिथे मात्र 2 धावा कंप्लीट आणि बघता बघता या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवरती. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि धावा जाऊन पोहोचल्या 5 या धावसंख्येवरती, 5 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता या मैदानाच्या आतमध्ये. डुंगे संघाला सामना जिंकायचा असेल तर आतिषबाजी ते मात्र चौकार आणि षटकाराची करावी लागेल,
कारण दमदार असं नियोजन आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अंडर 24 ची स्पर्धा दर्जेदार अशी स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच भिवंडी क्रिकेट हाफ पाहिलं तर एक क्रिकेटचा महासंग्राम जाते आणि त्या पंढरीमधील ही एक लाजवाब टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतं. वीर तानाजी चषक 2025 चे थरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि अंडर 24 क्रिकेटचा महासंग्राम हे आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. कारण की आजचा पहिला दिवस आहे, उद्या देखील आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल. उद्याचा अंतिम दिवस मेगा फायनल डे आणि खऱ्या अर्थाने अतूट अशी मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच संपूर्ण टीमने केली. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीने स्पर्धा आपल्याला पाहायला जरूर मिळते. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर इशिरेखाचा चेंडू विसावलाय. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे आणि आता मात्र सुरुवात यावेळेस डॉट बॉलने करत असताना थोडीशी लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वाटचाल करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. 35 धावांचं लक्ष होतं, परंतु इथे मात्र थांबवण्यामध्ये नक्कीच यश आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आता मात्र 5 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 30 धावेंची आवश्यकता या मैदानामध्ये. ओहो, यावेळेस लॉफ्टेड हिट. इथे मात्र प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल जाईल सीमा रेखा पार. षटकार 6. बघा, बॉल गेला फुटला तर नवीन बॉल देण्यात येईल याची नोंद घ्या. बघा, आयोजन कमिटीने आम्हाला सूचना दिली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील बॉल गेला तर नक्कीच नवीन बॉल देण्यात येईल याची नोंद घ्या. चला, वलपाडा संघ टॉस साठी आपण त्वरित यायचं टॉस बॉक्स मध्ये. वलपाडा संघ आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा, नेव्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत का तिथे? चला, टॉस इथे मात्र केला जाईल. क्रिश पाटील यांच्या शुभ असेल नाणेफेकीचा कौल टॉस बॉक्स मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस हेलिकॉप्टर शॉट. इथे मात्र मेड ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय. नो मास लँडिंगला चेंडू अधळलाय आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजून उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र गरज असेल 22 धावेंची. 22 रन्स टू विन फ्रॉम 9 बॉल. एक चांगली मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एस कॅमेरामॅन, टॉस बॉक्स. ओहो, यावेळेस आपण पाहतो इथे मात्र सरपंच आम्हाला सांगत असताना 22 स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एक धावाने इथे मात्र धाव फलक पुढे सरसावत आहे. जर सामना जिंकायचा असेल तर आता मात्र आतिषबाजी करावी लागेल. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 14 धावा धाव फलकावरती पाहायला जरूर मिळतात. येणारे 8 बॉल आणि 21 धावेंची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉलचा खेळ जरूर झालाय. 14 धावा त्या बॉलवरती मात्र बनल्यात, परंतु आता मात्र येणारे 8 बॉल आहेत आणि 21 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. रफ अँड टफ मुकाबला यावेळेस बल्ला बोलतोय बॅट्समनचा. क्षेत्ररक्षक खाली जज करतोय, परंतु इथे मात्र काय झेल टिपली गेली आहे. सुंदर. इथे मात्र धक्का क्रमांक 2 लागत असताना महत्वाची विकेट. मोठा मासा गायला लागलाय. बॅक टू डकआउट. यस, इथे मात्र टॉस केला जातोय टॉस का बॉक्स मध्ये आणि नाणेफेकी जिंकले नक्कीच निवी संघाने. बराच लांबून हा संघ मात्र इथे उपस्थित आहेत. संपूर्ण आपण जर विचार केला रायगड जिल्ह्याला प्रेझेंट करत असताना हा संघ इथे मात्र आज खेळताना जरूर पाहायला मिळेल. नाणेफेकी जिंकली आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट इन्व्हाइट केलंय वलपाडा संघाला बॅटिंगसाठी. इन एक्स्ट्रा मॅच वलपाडा संघ देखील पाहायला मिळेल. चला, हे स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. चला, बॅटर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दुसऱ्या प्रगती पथावरती आहे.
इनेट नंबर 4 वरती आलाय. डायनल बघत यावेळेस मैदानामध्ये आहे. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 7 बॉल आणि 21 धावांची अजूनही आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ऑन स्क्रीन ही स्पर्धा आपण पाहतोय GTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी ही स्पर्धा 7 समुद्र पार प्रत्येक घरोघरात ही संपूर्ण भारत देशामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. GTC लाईव्ह त्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. गुड क्लिअरिटी आहे त्यांचं. ब्रीथ वाक्यान सातत्याने मोठमोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून नक्कीच कॅप्चर केले जातात. आणि आज त्यातीलच एक मोठी स्पर्धा दर्जेदार असं दमदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुनश्च एकदा शेवटचा बॉल आहे. हो यावेळेस देखील लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक खाली जज करतोय परंतु क्षेत्ररक्षकाच्या बॉल आवाग्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमा पार. आलेला हा ब्रँडेड षटकार 6. नक्कीच मी तर म्हणेन या 6 धावाने संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला. आता मात्र पूर्णपणे समीकरण बदललंय. येणारे 6 बॉल आणि अजूनही गरज असेल 15 धावांची. येणारे 6 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. चला टीम मीटिंग नकोय टीम. सर अंपायरला पाणी पाठवायचं विनंती असेल. यस बॅटरला पाठवायचं आहे. चला बघा विनंती असेल जरा लवकर द्या पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. विनंती असेल आयोजन कमिटी. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला रायगडवरून आलेला संघ निवी त्यासमोर फाईट करत असताना आपल्या विभागातील आपल्या परिसरातील हा संघ वळपाडा इन ॲक्शन मध्ये नक्कीच जरूर खेळताना पाहायला मिळेल. यस नक्कीच वलपाडा संघ आपण सज्ज व्हायचं आणि आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. इन ॲक्शन मध्ये कौशल पाटीलला देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला यावेळेस मनीष मडवी बॉलिंग ट्रॅक वरती. चला स्पीडअप करा पंच. चला यस विनंती असेल बऱ्याच मॅच अजून कव्हर करायचे ते देखील दक्षता घ्या. वेळेचं भान ठेवायचं विनंती असेल सहकार्य करा. कारण की आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आजचा पहिला दिवस आहे उद्या दुसरा दिवस आहे. बराच मॅच टोटलचा विचार केला 20 संघ खेळताना या मैदानामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील. अंडर 24 हे फॉर्मॅट आपण पाहतोय. 2025 पर्व नवीन वर्षाची चांगली नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. वीर तानाजी तापोडे क्रीडा मंडळ यांच्या वतीनं षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक आहे. निर्णायक षटक. येणारे 6 बॉल आणि 15 धावांची गरज. पहिला बॉल यावेळेस टप्पाचा बॉल इथे मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक थोडासा पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाहीये परंतु आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला जरूर मिळतील. डॅनियल आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक वरती ज्यांनी आल्या आल्या स्वॅक्स केलं होतं स्वागत षटकाराने. येणारे 5 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही पाहायला जरूर मिळेल. कोण जिंकणार हा सामना अजूनही स्पष्ट झालेला नाहीये. एका बाजूला डोंगे संघ फाईट करतोय तर दुसऱ्या बाजूला सापाड हा संघ खेळतोय. कोण जिंकेल अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. पुढचा बॉल पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल जाईल सीमा पार. आलेला हा मोक्याच्या क्षणी चौका 4. नक्कीच आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय. येणारे 4 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 10 रन्स टू विन फ्रॉम 4 बॉल. एक चांगली मॅच आहे. दोन्ही संघाचा जर विचार केला तर काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र मेहनत ही मात्र मैदानामध्ये करावी लागेल दोन्ही संघाच्या माध्यमातून.
4 अक्षरांची मेहनत मैदानात जरूर केली जाईल. एका बाजूने फलंदाजी करत असताना डॅनियलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे गोलंदाज. परत एकदा यावेळी हवाई फायर. इथे मात्र गेंद आई स्लॉट में, उसको भेज दिया है पार्किंग लॉट में, मिलती हुई 6 रन, षटकार, सिक्सर. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय. येणारे 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली मॅच. कंपल्सरी चेजिंग हे स्पर्धेचा नियम आहे. येणारे 3 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. मेहनत जर केली तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाही. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब, 3.5 अक्षरांची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना तर 4 अक्षरांची मेहनत जर मैदानावरती केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाही. यावेळेस मेहनत प्रचंड या दोन्ही संघांना मात्र करावी लागेल. येणारे 3 बॉल आणि 4 धावांची गरज मैदानावरती आहे. आता मात्र निर्णायक क्षण आहे, निर्णायक बॉल आहे. येणारे 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या समोर आहे. परत एकदा हवाई फायर करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक खाली आहे परंतु नोबा साइडला चेंडू अदळलाय आणि इथे मात्र बघता बघता ह्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीने समीकरण चेंज. आता मात्र येणारे 2 बॉल आणि 2 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काटेकी टक्कर आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो या धावा डिफेंड देखील झाल्यात आणि चेंज देखील झाल्यात. 2 बॉल आणि 12 धावे आपण समीकरण पाहिलं तर ते नक्कीच इझी असतात परंतु 2 बॉल आणि 2 धावा बनवणं थोडंसं अवघड नक्कीच मी तर म्हणेन. कारण की मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो जिथे 1 बॉल 1 धावाची गरज असते त्या धावा बनत नाहीत. आणि परंतु आता मात्र या स्पर्धेमध्ये कुठला संघ विजयी ठरेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. येणारे 2 बॉल आणि 2 धाव्यांची गरज. पुढचा बॉल यावेळेस पाहावं लागेल. ओहो, चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये वाईटच्या रूपात 1 धावेचे स्कोर कार्ड वरती ऍड होईल. आता स्कोर इज इक्वल. पूर्णपणे मॅच आता एका बाजूला झुकली की काय. येणारे 2 बॉल आणि 1 धावेची गरज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन यावेळेस डुंगे संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. थोडेसे शेजारी यावेळेस मात्र वाढत असताना फलंदाजाचे आपल्याला जरूर पाहायला मिळतात. राईट मोर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस आपण पाहतो बॅटची लीडिंग एज. इथे मात्र 1 धावाने हा सामना मात्र जिंकलाय. डुंगे या संघाने जिंकलेल्या टीमचा हार्दिक